आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यात कोल्हापुरी बांधवांना लागलेली अखेरची घरघर ही सर्व कोल्हापुरी बंधारे यांची दुरुस्ती आणि त्यासाठी असलेले गेट आणि पाणी अडवणे हा सर्व कारभार जलसंपदा विभागाकडे होता। परंतु कालांतराने सरकारने हे सर्व कोल्हापुरी बंधारे जलसंधारण विभागाकडे सोपवून त्यांच्याकडे कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट टाकणे आणि शेतकऱ्यांना पाणीसाठा शेतीसाठी उपलब्ध करून देणे यांसाठी हे कोल्हापुरी बंधारे जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे वर्ग केले आहेत। परंतु हे कोल्हापुरी बंधारे जवळपास जीर्ण होण्याच्या अवस्थेत असून या बंधाऱ्यातील पाणी साठा करण्यासाठी जे गेट आहे ते अक्षरशः चाळण्या झालेलं गेट आहे। यासाठी ताडपत्रीचा वापर केला जातोय, परंतु त्यामधूनही पाणी लिकेजेस राहते। शासन पाहिजे त्या प्रमाणात पैसा सुद्धा उपलब्ध करून देत नाही। त्यामुळे नवीन गेट घेण्यासाठी पैसा उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षेप्रमाणे अधिकारी उतरत नाही। शासन शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक शेतातील पीक उत्पन्नासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याला नवीन गेटसाठी निधी कसा देणार हा जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न शासन कधी समजून घेईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे। शासन शेतकऱ्यांसाठी दुधावरची भूक ताकावर भागवत आहे। हे किती दिवस चालणार राम जाणे। त्यामुळे जलसंधारणाचे अधिकारी परेशान असून कोणाला सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण समाधानही करता येत नाही। हे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुखणं अवघड जागेवरचं दुखणं आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।